तुम्ही जर फळबाग करत असाल आणि त्याला ड्रिप इरिगेशन करत असाल तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी 3 एकराचं इन्स्टॉलेशन चालू आहे आणि आता आपण अशा पद्धतीने इन्स्टॉलेशन जे आहे ते आता आपण या ठिकाणी केलंय. आता या ठिकाणी केलंय काय तर अनोख्या पद्धतीनं आपण या ठिकाणी जे काही इन्स्टॉलेशन आहे ते केलंय. आता काय राहतं 13x7 वर ह्याची डाळिंबाची लागवड आहे. डाळिंब लागवड आपण यामध्ये करतोय. तर आता आपण यामध्ये काय केलं तर 3 एकराला आपण दीडकं करणार होतोय. म्हणजे धरून चला एक 25 साऱ्या जर टोटल होत असल्या तर 12.5 साऱ्यावर एक कॉक करणार होतो. पण आता आपण काय केलं त्यालाच एक अटॅचमेंट आपण काय केलं डायरेक्ट 2-2च पाईप टाकले. म्हणजे इकडे सरळ इथून तिथून एक पाईप टाकले. त्यामुळे होतंय काय तर आपल्याला काय करावं लागतं आता हे धरून चला एक शिफ्टी आली. पहिल्यांदा ह्याच्यावरती आपलं काय केलं आपण एक साईड भिजवली आणि त्याच्यानंतर ह्याला आपण एकाच पाईपला एकच होल पाडलंय आणि दुसऱ्या पाईपला आपण दुसरं होल पाडलंय. हे एका साईडची एक भिजल्यानंतर दुसऱ्या साईडला जे आपण एक लॅटरल टाकणार आहे ती बरोबर तो वाल ऑपरेटिंग केला ह्या पाईपचा तर ॲटोमॅटिकली ही जो काय इकडला भाग आहे तो भिजला जाईल. आता ह्याच्यामुळं होईल काय तर आपल्याला वापसा कंडिशनवर भिजवता येईल आणि जी काय आपण वॉटर सोलेबल जी काय लिक्विड म्हणा खत देणार आहे ती बरोबर दोन्ही साईडला झाडाच्या पडेल. खर्च म्हणलं तर फक्त आपल्याला 4 ते 5 पाईप वाढल्या. आपण अशा ना तशा जर दीडकं करायचं म्हणलं असतं तर आपल्याला तेवढं थोड्याशा कमी लागल्या एक्स्ट्रा पाईपा. पण एक्स्ट्रा पाईप आपण घालवल्यामुळं काय केलं तर डायरेक्ट आपण ही साईड वनवे आहे त्यामुळे डायरेक्ट आपण काय केलं दोन्ही पाईपाला पेशल अशा पद्धतीने हे केलं. ह्यामुळं फायदा काय होतं तर वापसा कंडिशनवर आपल्याला अशा पद्धतीने भिजवा येईल. आणि जर एकाच पाईपला जर होल मारली असती आणि एकच वाल चालू केला असता तर मग आपल्याला दोन्हीकडे पाणी जे आहे ती एक संगत चालू करावं लागलं असतं. त्यामुळं हे एक अनोखा प्रयोग तर तुम्ही जी काय फळबाग करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता जेणेकरून तुम्हाला भविष्यात ह्याचा फायदा हा 100% होईल.